नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 10वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आज आपण इयत्ता 10वी मध्ये अभ्यासणार आहोत। आपला आजचा पाठ आहे पर्यटन आणि इतिहास। पर्यटन आणि इतिहास क्षमता विधाने। पर्यटन क्षेत्रासाठी इतिहासाचा उपयोग होऊ शकतो हे जाणणे। आपल्या देशातील पर्यटनाच्या संधी सांगता येणे। पर्यटन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते हे जाणणे। इतिहास आणि पर्यटन यांचा सहसंबंध समजून घेणे। पर्यटन आणि इतिहास या पाठामध्ये आपण जे मुद्दे अभ्यासणार आहोत ते म्हणजे 1. पर्यटनाची परंपरा, 2. पर्यटनाचे प्रकार, 3. पर्यटनाचा विकास आणि 4. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन। 5. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी। विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये पर्यटनाची परंपरा हा घटक अभ्यासला आहे। आजच्या भागात आपण भाग 2 मध्ये अभ्यासणार आहोत पर्यटनाचे प्रकार। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया पर्यटनाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण आज समजून घेऊया। पर्यटन एक अशी यात्रा आहे जी मनोरंजन किंवा फुरसतीच्या क्षणांचा आनंद घेण्याच्या उद्देशाने केली जाते। विश्व पर्यटन संघटन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन यानुसार पर्यटक ते लोक आहेत जे यात्रा करून आपल्या सामान्य वातावरणापासून बाहेरच्या ठिकाणी राहायला जातात। हा प्रवास जास्तीत जास्त एका वर्षासाठी मनोरंजन, व्यापार, अन्य उद्देशांसाठी केला जात आहे। मग पर्यटन म्हणजे नेमके काय असा प्रश्न निर्माण होतो। तर पर्यटन म्हणजे दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय। मग पर्यटनाची परंपरा कोणती? तर तीर्थक्षेत्रांना भेट देणे म्हणजे तीर्थाटन करणे। स्थानिक जत्रा यात्रांना जाणे म्हणजे देशाटन करणे। विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे म्हणजे इथे अभ्यासाच्या दृष्टीने पर्यटन आहे। आणि व्यापारासाठी दूरच्या देशात जाणे। मग पर्यटनामागील नेमका उद्देश काय असतो? तर पर्यटन हे काही कारणाने केलं जातं, म्हणजे विविध ठिकाणची यात्रा करणे हा त्यामागील उद्देश असतो। तसेच आनंद प्राप्त करणे हे उद्देश असतं। मनोरंजन होणे या उद्देशाने पर्यटन केले जाते। तसेच व्यापार करणे या उद्देशाने पर्यटन होते। आणि ज्ञान किंवा शिक्षण प्राप्त करणे या उद्देशाने तर अगदी फार प्राचीन काळापासून पर्यटन केले जात आहे। म्हणजे अगदी चीन मधून भारतात आलेला पर्यटक युआन शॉंग हा शिक्षणासाठी आला होता, तर मग शिक्षण प्राप्त करणे हे एक उद्देश आहे। तसेच धार्मिक यात्रा फार परंपरेपासून अगदी पर्यटनामधील महत्वाची उद्देश हे होतं की धर्मप्रसार करणे यासाठी धार्मिक यात्रा केली जात असे।
अगदी मग वारकरी संप्रदाय असू दे, जैन संप्रदाय असू दे किंवा बौद्ध संप्रदाय असू दे, या प्रत्येक संप्रदायाने आपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने केलेली यात्रा म्हणजे धार्मिक यात्रा. तर अशा विविध उद्देशाने यात्रा केल्या जातात. आधुनिक काळात पर्यटन हा एक व्यवसाय झाला आहे आणि हा स्वतंत्र व्यवसाय असून तो स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा व्यवसाय झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण पर्यटनास निघतो त्यावेळेला पर्यटन करण्यामागे आपली मुख्य प्रेरणा काय असते, तर देशातील किंवा परदेशातील पुरावस्तू, इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे किंवा प्राचीन कला निर्मितीची केंद्र, तीर्थक्षेत्र, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे हा आपला हेतू असतो. आणि त्या दृष्टीने आपण बाहेर पडलेलो असतो आणि आपण नाविन्यपूर्ण गोष्टी पाहत असतो. भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत आहे. भारतीय स्थापत्य कलेचा विकास मौर्य आणि गुप्त काळात झाला होता. या काळातील लेणी, स्तूप हे जर आपण पाहायचं ठरवलं तर भारत भ्रमण करत असताना या पुरावस्तू आपल्याला पाहायला मिळतात. सांची येथील स्तूप, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणची लेणी आहेत किंवा दक्षिण भारतातील महाबलीपुरमची मंदिरं जी आहेत ती उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना जर आपल्याला पाहायचा असेल तर या मंदिरांच्या कला पाहता येतात. किंवा दिल्ली येथील मेहरौली येथील असलेलं गुप्तकालीन लोहस्तंभ जो आहे, हा लोहस्तंभ म्हणजे भारतीयांचे धातुशास्त्राचं ज्ञान किती प्रगत आहे हे आपल्याला त्यावरून समजतं. तर ह्या सर्व गोष्टींना जर आपल्याला भेट द्यायची आहे, पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भ्रमंती करणं गरजेचं आहे. पर्यटनाला जाणं आवश्यक आहे आणि या पर्यटनातून आपण पुरावस्तू पाहू शकतो. देशाबाहेरील ज्या पुरावस्तू आहेत त्या पाहण्यासाठी सुद्धा आपण देशाच्या बाहेर म्हणजे इटलीची ही इमारत किंवा जुन्या ग्रीक देशातल्या या पुरावस्तू आहेत या आपल्याला पाहणे हा आपला देशाबाहेरच्या पर्यटनाचा मुख्य हेतू असतो. अनेक इतिहास प्रसिद्ध स्थळं आहेत. महाराष्ट्रातील शनिवारवाडा पेशवाईंच्या काळातला आहे किंवा आग्र्यातील ताजमहाल आहे तो मुघलांच्या काळातील आहे किंवा देशभरात अनेक अशी इतिहास प्रसिद्ध स्थळं आहेत ती पाहण्यासाठी आपण आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय भागांमध्ये म्हणजे जगामध्ये फिरून आपण हे स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुने पाहू शकतो, इतिहास प्रसिद्ध स्थळं पाहू शकतो. अनेक निसर्गरम्य स्थळं आहेत जसं व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे, कुलू मनाली आहे, महाबळेश्वरचं सौंदर्य आहे. म्हणजे सह्याद्रीचा डोंगर पाहायचा असेल तर त्याचं दर्शन घेता येतं. तर अशा निसर्गरम्य स्थळांना आपल्याला भेट देण्यासाठी पर्यटन करणं गरजेचे आहे. अनेक तीर्थक्षेत्र आहेत जिथे भारतीयांचा प्रवास होतो. म्हणजे पंढरपूर आहे, आळंदी आहे, देहू आहे. मग देहू, आळंदी, पंढरपूर जे विठ्ठल भक्त असतात ते दरवर्षी आषाढी कार्तिकीला वारी करत असतात. नंतर चारधाम यात्रा करत असतात लोक. तर बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारका, रामेश्वरम तसेच 12 ज्योतिर्लिंगांचा प्रवास केला जातो. 12 ज्योतिर्लिंग पाहिली जातात, अष्टविनायकाचं दर्शन घेतलं जातं, काशी यात्रा घडवली जाते. तर मग हे सगळ्या पर्यटनाच्या जी ठिकाणं आहेत, जी तीर्थक्षेत्र आहेत तेथेही लोक प्रवास करत असतात आणि औद्योगिक क्षेत्रांनाही भेटी दिल्या जातात. ही आहे अमेरिकेतील हर्शीज कंपनी, जे एक उत्कृष्ट पर्यटनाचं स्थळ आहे जिथे अनेक लोक भेट देतात, चॉकलेट फॅक्टरी बघतात. जशी चॉकलेट फॅक्टरी आहे तशी आपल्या भारतामध्ये असलेली महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत. तर अशा अनेक औद्योगिक प्रकल्पांना भेटी देणं म्हणजे सुद्धा एक पर्यटनच होय. त्याचप्रमाणे कृषी प्रकल्प आहेत. तर असे कृषी प्रकल्पांनाही भेटी दिल्या जातात आणि त्यातूनही पर्यटन घडते.
विद्यार्थी मित्रांनो, अनेक हिमशिखरे, समुद्र किनारे आणि घनदाट जंगले म्हणजे ताडोबा उद्यान किंवा जिम कॉर्बेट अशी जी स्थळं आहेत, अशी जी घनदाट जंगलं आहेत, अशा घनदाट जंगलांना अभयारण्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि या अशा उपेक्षित जी स्थळं होती, ही उपेक्षित प्रदेश हे पर्यटनात आले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले आणि लोकांना पर्यटनाविषयी जागृती निर्माण झाली आणि लोक प्रवास करण्यासाठी उत्सुक झाले. वेगवेगळी पर्यटन स्थळ शोधू लागले. वेगवेगळ्या पर्यटन स्थळाचा आस्वाद दूरदर्शनवरून घेऊ लागले आणि तो अप्रत्यक्ष पाहिलेलं ठिकाण प्रत्यक्ष पाहण्यासाठी बॅग भरून प्रवासाला निघाले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पर्यटनाला निघायचंच म्हटलं तर पर्यटनाला कुठल्या नेमकं जायचं व पर्यटनाचे प्रकार आपण ढोबळमानाने पाडले आहेत. कोणते आहेत ते पर्यटनाचे प्रकार? एक म्हणजे स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन. दुसरं आहे ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन. तर हे आहेत पर्यटनाचे काही प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटनाचे प्रकार हा भाग विस्तृत स्वरूपात आपल्याला पाहायचा आहे. मग आपण तो पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये आपण पर्यटनाच्या प्रकारांचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटन कशास म्हणतात? तर आपल्या राज्यात किंवा देशांतर्गत केलेल्या पर्यटनास स्थानिक पर्यटन असे म्हणतात. तर आंतरराष्ट्रीय पर्यटन कशाला म्हणणार? तर आपल्या देशाच्या सीमेच्या बाहेरील प्रदेशात केल्या जाणाऱ्या पर्यटनास आंतरराष्ट्रीय पर्यटन असे म्हणतात. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन म्हणजेच आपल्या राज्यात किंवा देशांतर्गत पर्यटन करणे होय. ज्या वेळेला आपण आपल्या देशात प्रवास करत असतो त्यावेळेला हा प्रवास सुलभ प्रवास असतो. तसेच तो देशांतर्गत प्रवास होत असल्यामुळे आपल्याला भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. त्यामुळे हा प्रवास सहज सुलभ होतो. आपल्याला स्थानिक प्रवास हा आपल्या सोयीने करता येतो. ठरलेल्या कार्यक्रमात बदलही करता येतो. या पर्यटनात देशात कोठेही व कितीही काळ वास्तव्यही करता येते. आपल्या देशामध्ये प्रवास असल्यामुळे स्वतःच्या देशाचे चलन आपण वापरत असतो आणि हा प्रवास तसा फारसा जास्त खर्चिकही नसतो. भाषेची अडचण येत नाही. मातृभाषेत किंवा राष्ट्रीय भाषेत आपण इतरांशी संवाद साधू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक प्रवास हा सुलभ आणि सुकर प्रवास होय. स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटन देशांतर्गत प्रवास करत असताना आपला प्रवास हा सहज सुलभ होत असतो. पण ज्या वेळेला आपण देशाबाहेर प्रवासाला निघतो म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन करतो त्या अनोळखी प्रदेशामुळे प्रवास तसा फारसा सुलभ नसतो. देशांतर्गत प्रवास करत असताना सरकारच्या परवानगीची, कागदपत्रांची गरज नसते. त्यामुळे कागदपत्रांची काहीच अडचण भासत नाही. कागदपत्रे सतत जवळ बाळगण्याचीही गरज नसते. परंतु आपण जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा कागदपत्रे सतत जवळ बाळगावी लागतात. देशांतर्गत प्रवास करताना व्हिसाचीही गरज नसते. पण देशाबाहेर प्रवास करत असतो तेव्हा व्हिसाशिवाय अन्य देशात प्रवेशाला बंदी असते. आंतरराष्ट्रीय पर्यटनात त्या देशाच्या व्हिसाची गरज असते आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय व्हिसा मिळत नाही. त्यामुळे सगळी कागदपत्र सतत जवळ बाळगावी लागतात. आपला व्हिसा, आपला पासपोर्ट आपल्याला सांभाळून ठेवावा लागतो. स्थानिक पर्यटन करत असताना आपल्याला आपल्या देशामध्ये उत्तर पासून दक्षिणेपर्यंत प्रवास जेव्हा करतो त्यावेळेला भाषेची काही अडचण भासत नाही. पर्यटन काळात आपण मातृभाषेत किंवा राष्ट्रीय भाषेत इतरांशी संवाद साधू शकतो.
परंतु आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना परकीय भाषा येत नसेल तर अडचणी निर्माण होतात. परकीय देशामध्ये मातृभाषेचा किंवा राष्ट्रभाषेचा वापर करता येत नाही. पर्यटन काळात त्या देशाची भाषा किंवा इंग्रजीचाच वापर करावा लागतो. स्थानिक पर्यटनात चलनाविषयी आपल्याला पूर्ण माहिती असते आणि पर्यटक स्वतःच्या देशाचे चलन वापरत असतो, त्यामुळे तिथे त्याला काहीच अडचण नसते. पण परक्या देशात जेव्हा आपण जातो तेव्हा चलन वेगळे असते आणि ते वेगळे असलेले चलन वापरताना समस्या येतात. त्यामुळे पर्यटन काळात त्या देशाचे चलन वापरावे लागल्यामुळे अपरिचयामुळे चलन वापरताना पर्यटकांचा बरेचदा गोंधळही उडतो. आता स्थानिक प्रवास करत असताना प्रवासाचे नियोजन आपण आपल्या सोयीने करतो आणि मग अचानक काही समस्या उद्भवली तर आपण त्या प्रवासामध्ये बदलही करतो, हो की नाही? आणि मग तसा आपल्याला बदल करताही येतो. पण आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच प्रवास करावा लागतो, त्यात बदल करता येत नाही. आता स्थानिक पर्यटन करत असताना आपण कोठेही कितीही काळ वास्तव्य करू शकतो, परंतु परक्या देशात जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे दीर्घकाळ वास्तव्य करता येत नाही. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच वास्तव्य करावे लागते, त्यात वाढ करता येत नाही. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या समस्या किंवा उद्भवत असतात आणि हा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनामधला मूलभूत फरक आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे म्हणजे बैठका, करार मतदार इत्यादी किंवा चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या कामासाठी देशात विदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी जहाजाने हा प्रवास केला जात असे, पण आता मात्र विमानसेवा उपलब्ध झाली आहे आणि या विमानसेवेमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे हे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आणि विमानाने प्रवास केल्यामुळे वेळेचीही बचत होते आणि लवकरात लवकर आपण 7 समुद्र पार करून दुसऱ्या देशामध्ये पोहोचू शकतो, दुसऱ्या खंडावरती जाऊ शकतो. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला गेला आहे आणि ही रेल्वे म्हणजे रेल्वे प्रवासाने सुद्धा आपण परदेशात जाऊ शकतो. तसेच भारतातून अन्य देशांमध्ये जाताना म्हणजे नेपाळमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी सुद्धा रेल्वेचा उपयोग करता येतो. जहाजामुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडले गेले आहेत. जहाज, रेल्वे यापेक्षा विमान प्रवास हा आंतरराष्ट्रीय पर्यटनापेक्षा अधिक सोपा मार्ग झाला आहे आणि पूर्वीपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रवास विमानाने आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. ऐतिहासिक पर्यटन संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. आपल्या देशातील आणि देशाबाहेरील ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, उदाहरणार्थ आपल्या राज्यातील महाराष्ट्रातील विविध किल्ले हा म्हणजे ऐतिहासिक पर्यटनाचा भाग आहे, किंवा अंदमान येथील सेल्युलर जेल हे पाहण्यास जाणे म्हणजे ऐतिहासिक पर्यटन होय. लोकांच्या इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. दिल्लीचा हा लाल किल्ला आहे, हे एक ऐतिहासिक पर्यटन आहे. म्हणजे मुघलांच्या काळातला हा जो लाल किल्ला आहे हा आजही आपण पाहायला जातो, त्यामध्ये कुतूहल आहे. तसेच उदयपूरचा हा महाल किंवा दिल्लीचं हे कुतुब मिनार, चित्तोडगडचा विजय स्तंभ,
तर अशा आपण ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो तेव्हा आपल्याला त्या वास्तू बघत असताना आपल्याला इतिहास लक्षात येतो. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीलकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत. विद्यार्थी मित्रांनो, त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र दर्शन हेही त्यांचं पुस्तक आहे. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले तसेच महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम आहेत. अमृतसर येथील जालियनवाला बाग, ज्या वेळेला या पर्यटन ठिकाणी आपण जातो त्यावेळेला त्या ठिकाणी घडलेली जी घटना आहे ही आपल्याला आठवते. तो त्यामागचा इतिहास आपल्याला समजतो. हा आहे झाशीचा किल्ला आणि तो पाहत असताना आपल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं कर्तृत्व अभ्यासता येतं. त्याचप्रमाणे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणच्या सहली आयोजित केल्या जातात. भौगोलिक पर्यटन. विविध भौगोलिक वैशिष्ट्य निरीक्षणासाठी भौगोलिक पर्यटन केले जाते. यामध्ये अभयारण्य, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जे उत्तराखंड येथे आहे, विविध समुद्र किनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थान किंवा स्थळ इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेलं असं हे ठिकाण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, जे बघण्यासाठी अनेक पर्यटक तिथे येत असतात. उत्तराखंडामध्ये डोंगरांच्या दरीमध्ये फुलणारा हा फुलांचा फुलोरा म्हणजे निसर्गाची एक अद्भुत अशी किमयाच आहे आणि ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक देश विदेशामधनं येत असतात. त्याचप्रमाणे निसर्गाचा एक उत्तम नमुना म्हणजे भंडारदरा. हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात अनेक पर्यटक इथे जमा होतात. हे एक सुंदर भौगोलिक पर्यटनाचं ठिकाण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे, ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणालाही भेट देतात. निगोज येथील हे रांजण खळगे म्हणजे कुंभगर्तिका, पॉट होल्स ज्याला म्हटलं जातं, हा एक भौगोलिक चमत्कारच आहे. निसर्गाची ही किमया बघण्यासाठी अनेक पर्यटक निगोजला भेट देतात. हे आहे अभयारण्य. आसाम मधील काझीरंगा अभयारण्य आहे. या आसामच्या काझीरंगा अभयारण्याला आपण जेव्हा भेट देतो किंवा कोणतेही अभयारण्य आहे, जिम कॉर्बेट असू दे किंवा ताडोबा इथलं उद्यान असू दे, रायपूर जंगल सफारी असू दे, विविध समुद्र किनारे ही सुद्धा भौगोलिक पर्यटनाचं ठिकाण आहे. मग तो गोव्याचा बीच असू दे किंवा अलिबागचा समुद्र किनारा असू दे, आपण ज्या वेळेला या ठिकाणी भेट देतो त्यावेळेला आपल्याला एक निखळ आनंद प्राप्त होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अनेक नैसर्गिक स्थळांमधील अवलोकन करणे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आरोग्य पर्यटन. भारतात पाश्चिमात्यांच्या वैद्यकीय सुविधांपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. नवीन तंत्रज्ञान व तज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते आणि म्हणूनच परदेशातून लोक भारतामध्ये आरोग्य पर्यटनासाठी येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पर्यटनाच्या हेतू पुरस्कर लोक भारतात प्रविष्ट होतात. कारण आपण पाहूया का बरं भारताकडे येतात. तर हा आहे जगाचा नकाशा. या जगाच्या नकाशात मध्यभागी जातं ते विषुववृत्त. विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे कर्कवृत्त. हे कर्कवृत्त आपल्या भारतातून जातं आणि दक्षिण गोलार्धात आहे मकरवृत्त
आता आपण उत्तर गोलार्धात आपल्या भारताचं स्थान पाहूया. आपल्या भारताला भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर तिन्ही बाजूने वेढलेला समुद्र किनारा आहे आणि उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा आहेत. तर अशी ही भौगोलिक स्थिती भारताची आहे. भारताला मुबलक असा सूर्यप्रकाश आहे, कारण भारत देश कर्कवृत्तावरती येते. त्यामुळे अमेरिका खंडातील सारे लोक भारताकडे आकर्षित होतात. तसेच युरोप खंडातून लोक भारताकडे येतात. आशिया खंडातूनही भारतात येणारे प्रवेश करणारे लोक आहेत. चीन मधूनही अनेक प्रवासी भारताकडे येत असतात. तर जपान, चीन, रशिया या ठिकाणचे लोक भारतातील वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येतात. तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या सर्व खंडातून म्हणजे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून लोक भारतामध्ये आरोग्याच्या दृष्टीने योग शिक्षण घेण्यासाठी किंवा आयुर्वेदिक उपचारांसाठी भारताकडे आकर्षित होत असतात. तर भारत हा देश आरोग्य पर्यटनाच्या दृष्टीने अधिक संपन्न असा देश आहे. भारतात फार प्राचीन काळापासून योग साधनेला महत्व दिलं गेलं आहे आणि या योग साधनेमुळे आपलं आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे आयुर्वेदाची सुद्धा आपल्या भारताला मोठी देणगी मिळालेली आहे. मग असे हे योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार करून घेण्यासाठी देश परदेशातून अनेक लोक भारतात पर्यटनासाठी येत असतात. आपल्या भारतात अगदी महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी येथे असलेलं गरम पाण्याचं कुंड किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर येथे असलेलं गरम पाण्याची कुंड यामध्ये सल्फरचं प्रमाण असतं आणि त्यामुळे ही नैसर्गिक गरम पाण्याची जी कुंड आहेत या नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांमध्ये स्नान केल्यावरती चर्मरोग बरे होतात. आणि हे जेव्हा हा जो उपचार आहे हा उपचार घेण्यासाठी सुद्धा अनेक देश परदेशातील लोक या ठिकाणी भेटी देत असतात. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेलीच देणगी आहे आणि असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. कृषी पर्यटन. शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इस्रायल सारख्या शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहे. इस्रायल या छोट्याशा देशामध्ये आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान कशा प्रकारे विकसित झालं आहे हे पाहण्यासाठी देशोदेशीचे शेतकरी तिथे भेट देत असतात. त्याचप्रमाणे आपल्या देशांतर्गत सुद्धा ॲग्रो टुरिझम ट्रिप आयोजित केली जाते. म्हणजे कृषी पर्यटन सहली यांचं नियोजन करण्यात येतं आणि लोक कृषी विद्यापीठांना किंवा एखाद्या कृषी पर्यटन स्थळाला भेट देतात आणि तेथील शेती किंवा शेतीवरचं काम कसं चालतं हे पाहत असतात. क्रीडा पर्यटन. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा भारतात होत असतात, जगभरात होत असतात. ऑलिम्पिकच्या स्पर्धा होतात, विम्बल्डन होते, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा होत असतात आणि भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अशा अनेक स्पर्धा होत असतात. मग अशा प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळांचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे क्रीडा पर्यटन होय. काही साहसी रोमांचकारी खेळ आहेत, जसं स्केटिंग आहे, स्कीइंग आहे, मोटरसायकलच्या शर्यती आहेत, आईस हॉकी आहे, ग्लायडिंग आहे. तर ह्या सर्व खेळांमध्ये
खेळाडू भाग घेत असतात. ज्या वेळेला हिमवृष्टी होते त्यावेळेला हिमालय प्रदेशात किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये स्केटिंगच्या सहली आयोजित केल्या जातात आणि पर्यटक स्केटिंगचा आनंद घेतात. अशा विविध साहसी खेळांमध्ये किंवा रोमांचकारी खेळांमध्ये प्रत्यारोहण करण्यामध्ये किंवा गिरिदुर्ग भ्रमण करण्यासाठी अनेक प्रवासी प्रवास करत असतात आणि यालाच क्रीडा पर्यटन असे म्हटले जाते. या खेळाच्या जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा या स्पर्धांमध्ये भाग घेणारे हे खेळाडू तसेच त्यांचे मार्गदर्शक, पंच म्हणजे अंपायर किंवा या स्पर्धा आयोजक करणारे आयोजक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे खेळ पाहायला येणारे प्रेक्षक या सर्वांचे होणारे पर्यटन म्हणजेच क्रीडा पर्यटन होय. आंतरराष्ट्रीय असं पुस्तक प्रदर्शन इत्यादी कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील साहित्य रसिक दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीही जात असतात. भारतातील पहिले आगळे वेगळे असे हे पुस्तकांचे गाव माहितीये का तुम्हाला कुठे आहे? हे आहे महाराष्ट्रातील महाबळेश्वरच्या जवळ असलेल्या भिलार या गावात. मग भिलार गावातील अनेक घरांमध्ये पर्यटकांना वाचता यावीत अशी अनेक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. महाराष्ट्र शासनाने वाचकांना आनंद मिळावा म्हणून वाचकांच्या सोयीसाठी ही पुस्तके अनेक लोकांच्या घरी ठेवली आहेत. म्हणून भिलार गावाला पुस्तकांचे गाव असे म्हटले जाते. तर कुठे बालसाहित्याचे फलक, कुठे संत साहित्याचा वास, तर कुठे दिवाळी अंकाचा फराळ. एखाद्या साहित्य संमेलनात आल्यासारखं तुम्हाला वाटलं असेल, पण मंडळी कायम स्वरूपी साहित्य संमेलन भरवणारं हे आहे देशातलं पहिलं गाव भिलार. भिलार येथे गावकऱ्यांच्या घरी ठेवलेल्या पुस्तकात संत वाङ्मय, बाल साहित्य, कथा कादंबरी, कविता, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा साहित्य अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. भिलार हे गाव महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमध्ये स्ट्रॉबेरीसाठी ओळखलं जातं. मित्रांनो, आजच्या भागात आपण समजून घेतलं की आधुनिक काळात पर्यटन हा स्वतंत्र व्यवसाय कसा झाला आहे आणि त्यानुसार पर्यटनाचे जे प्रकार पडतात म्हणजे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय पर्यटन घडत असतं. लोक धार्मिक कारणास्तव, ऐतिहासिक कारणास्तव किंवा भौगोलिक दृष्ट्या पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटन करत असतात. त्याचप्रमाणे काही जण नैमित्तिक मात्र प्रवासाला निघतात आणि पर्यटन करत असतात. तसेच कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, आरोग्य पर्यटन यासाठी लोक देश विदेशात जातात. मग हे जे पर्यटनाचे प्रकार आहेत ते ढोबळमानाने पडलेले पर्यटनाचे प्रकार आपण आजच्या भागामध्ये अभ्यासले आहेत. पुढील भागामध्ये आपण पर्यटनाच्या दृष्टीने असणाऱ्या व्यावसायिक संधी अभ्यासणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.